नक्की आहे डाया. तू आता विचार करतस तेव्हा जरा उजव्या मेंदूक विश्रांती दे आणि उजव्या आता डावा विचार करता हा तेव्हा तू लुडबुड करू नको. हा नमस्कार, स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पंचक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात जल्लोषात पार पडला आणि या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता माझा मित्र आनंद निंगळे. कारण जेव्हा आठवणी सांगण्यात आल्या तेव्हा त्या सेटवरची जी धमाल होती, सगळेजण अंड्याच्या म्हणजे आनंद निंगळेच्या रूममध्ये जमायचे. तर सर्वप्रथम मला ते जाणून घ्यायचे की रूममध्ये तुम्ही काय करायचं. व्हेरी इनरिचिंग, जेन्युअनली म्हणतोय हा मी. म्हणजे बाकीच्या गमती सोड, पण अरे आम्ही सगळेजण तिथे जाऊन राहत होतो. सो संध्याकाळनंतर एकमेकांशी गप्पा मारणे किंवा आणि बाहेर कुठे जाणार याच्यामध्ये सावंतवाडीमध्ये. आणि आम्ही जिथे राहत होतो ना तिथून लोकेशन होतं साधारण अर्ध्या तासावर. तो 6-6:30 पॅकअप झालं की मंडळी 7पर्यंत हॉटेलवर यायची, 7:30पर्यंत आवरून तयार राहायची आणि मग माझ्या रूममध्ये यायची. पण मी तुला खरंच सांगतो तिथे गाणी म्हणजे या आम्हाला इतकं मस्त वाटलं की माणिकबाईंचं गाणं आम्हाला भारती मावशीच्या तोंडातनं ऐकायला मिळालं. त्याच्यानंतर आळेकर सरांबरोबर गप्पा व्हायच्या. आळेकरांनी त्यांचे काही त्यांच्या कामाच्या संदर्भातले काही किस्से सांगितले, कविता व्हायच्या, चांगल्या चांगल्या उत्तम कविता म्हणून दाखवल्या जायच्या, संपदा उत्तम कविता. सो धमाल होती. म्हणून मी म्हणलं ना की आमच्याकडे काय आहे असं वाटायचं लोकांना. इट रिअली इनरिचिंग. आणि काय होतं की माझी खोली जनरली एक मित्र बंगला असतो की या बिंदास. मुळात तुझा स्वभावच आहे तसा, सगळ्यांना सामावून घ्या टाका की माझ्या खोलीत या, मजा करूया सगळं. आता पंचकमधल्या भूमिकेविषयी की ट्रेलरमध्ये आपण बघितलं की ती ट्रेलरमध्ये तुला बघताना जाणवत होतं की खूप काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे, त्याबद्दल. अर्थातच तू बघितलं असेल तर ही मोठी फॅमिली आहे. तुम्हाला ती पोस्टरमध्येही दिसते. त्याच्यातल्या सगळ्यात मोठ्या जे आहेत दिलीप प्रभावळकर, जे 3 भावंड आहेत, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर आणि भारती मावशी, ही 3 भावंड आहेत. त्यांच्या दिलीप प्रभावळकरांची जी लेकरं आहेत त्याच्यामध्ये मी सगळ्यात मोठं लेकरू तो सिनेमातला शब्द आहे. ओके. माझी बायको आहे नंदिता, माझा धाकटा भाऊ आहे आदिनाथ आणि मग बाकीचे सगळेजण दुसऱ्या भावाची मुलं, आत्याची मुलं, सगळं असं. सो बेसिकली तुला माहिती असेल कोकणामध्ये खोत जे शेती करून तिथे राहतात, तर ही बाकीची पोरं मुंबईला गेली होती, पण हा मोठा मुलगा तिथे राहून सगळं घर सांभाळतो, सगळं करतो. सो आणि अत्यंत पापभिरू आहे. म्हणजे श्रद्धा कशाला उगाच भांडण करा, बरोबर. या कॅटेगरीमध्ये श्रद्धेवर पण विश्वास आहे. ॲक्च्युली असं काही मानू नका, तर तेही थोडं पटत असतं की हो नाही मानलं बाई, कोणाला दुखवून न दुखवता शक्यतो जे होईल ते होईल असा माणूस आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने काय संकल्प केलास? म्हणजे 5 जानेवारीला पिक्चर येतोच आहे, पण वेगळा संकल्प काय? अरे मी तुला सांगू का, मी इतके आत्तापर्यंत संकल्प केलेत की ते कधीही पूर्ण होत नाही. त्यामुळे माझा संकल्प गो विथ द फ्लो हाच आहे. आरामात जैसा है वैसा चलने दो, अच्छा काम करते रहो. जेवढं काम एवढंच म्हणू शकीन, माझ्या आधीच्या कामापेक्षा माझं आत्ताचं काम हे चांगलं आहे का नाही हे मात्र दरवेळेला तपासून पाहिजे. त्या फुटपट्टीवर आपण आधीचं कामापेक्षा आत्ताचं काम बरं करू शकलो का नाही करू शकलो, तेवढा एक संकल्प आहे. बरं. आणि नवीन वर्षात आनंदला भरपूर कामं मिळवत, तुझ्या भूमिकांना यश मिळो, चित्रपटांना, नाटकांना, मालिका, वेबसिरीज जे जे काय करशील त्याला यश मिळो ही आमच्या चॅनलतर्फे सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू बॉस.